गांधींनी आपल्या दुर्बलतेवर मात केली होती. कामवासना त्यांच्यातही एखाद्या सामान्य माणसासारखीच तीव्र होती. वडिलांच्या शेवटच्या क्षणी ते त्यांच्यासोबत राहू शकले नाहीत. ते इंग्रजांचे मोठे चाहते होते, कारण गांधी जेव्हा ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेले तेव्हा त्यांनी आपले बरेचसे पैसे फक्त इंग्रजी ढंगाच्या चालीरीती शिकण्यात घालवले होते. पण नंतर हाच माणूस इंग्रजांवर असा भारी पडला की इंग्रजही त्यांना घाबरू लागले. एक व्यक्ती जो सुरुवातीला खूपच दुर्बल मनाचा होता, तो इतका मजबूत, दृढ मनाचा बनला की जेव्हा ते उपोषणाला बसत तेव्हा फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरायचं. चर्चिललाही घाम फुटायचा. तो म्हणायचा, हा नग्न फकीर फार हट्टी आहे. आणि एक वेळ अशी आली की त्यांना महात्मा म्हटलं गेलं. त्यांनी गीतेला आईसारखं मानलं. त्यांचे अखेरचे शब्द सुद्धा हे राम होते. ते खूपच सामान्य आणि साधारण व्यक्तिमत्व असलेले होते. अशा सर्वसामान्य स्थितीतून उठून इतकं प्रबळ आणि मजबूत होणं मोठी गोष्ट आहे. माझ्या मते प्रत्येकाने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.